हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत ईव्हीएस क्लास 1 युनिट नंबर 5 लेसन नंबर 3 आवर हेल्पर्स अराउंड अस. आवर हेल्पर्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला असे काही हेल्पर्स असतात, असे काही मदत करणारे पीपल्स असतात किंवा माणसे असतात जे आपल्याला डेली नीडसाठी, रोजच्या गरजा पुरवण्यासाठी ते आपल्याला काय करत असतात, मदत करत असतात किंवा हेल्प करत असतात. त्यांनाच आपण येथे हेल्पर असे म्हणतो. वी नीड मेनी थिंग्स इन अवर एव्हरीडे लाईफ. तर आपल्या रोजच्या जीवनासाठी, दररोजच्या जीवनासाठी खूप काही गोष्टींची गरज असते. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात. इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू डू एव्हरीथिंग अवरसेल्फ. मग प्रत्येक गोष्टी आपण स्वतःहून करणं हे पॉसिबल नसतं आणि हे शक्य नसतं. सो वी नीड द हेल्पर्स टू मेक आवर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. सो त्यामुळे आपल्याला येथे हेल्परची गरज असते. कोणाची गरज असते? हेल्पर, मदत करणाऱ्यांची गरज असते. त्यामुळे जे आपलं लाईफ असतं ते कसं होणार आहे, इथं इझी होणार आहे आणि कम्फर्टेबल होणार आहे. इझी म्हणजे सोपे, कम्फर्टेबल म्हणजेच काय, आरामदायक होणार आहे. These are helpers. These are helpers. तर इथं आपल्याला हेल्पर्स देण्यात आलेले आहेत. कोणकोणते हेल्पर्स आपल्याला कशा पद्धतीने येथे मदत करतात दाखवण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे फार्मर. फार्मर म्हणजेच काय, शेतकरी. द फार्मर ग्रोज ग्रेन, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट फॉर अस. तर जो शेतकरी असतो, जो फार्मर असतो, तो काय ग्रो करत असतो, काय पिकवत असतो? ग्रेन. ग्रेन म्हणजेच काय, धान्य. व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजेच काय, भाजीपाला. फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजेच काय, फळे. फॉर अस, तो कोणासाठी पिकवत असतो? धान्य, भाजीपाला, फळे. तर तो आपल्यासाठी पिकवत असतो. तर फार्मर हा अशा प्रकारे आपल्याला हेल्प करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डॉक्टर. द डॉक्टर ट्रीट्स अस वेन वी आर सिक. ही गिव्स मेडिसिन टू क्युअर अस. तर डॉक्टर आपल्याला काय करत असतो? ट्रीट करत असतो, आपल्यावर उपचार करत असतो. कधी? जेव्हा आपण आजारी पडतो. ही गिव्स मेडिसिन टू क्युअर अस. तर तो आपल्याला औषध सुद्धा देतो त्या आजारापासून बरे होण्यासाठी. तर अशा प्रकारे डॉक्टर आपल्याला हेल्प करतो. नर्स. नर्सलाच मराठीत परिचारिका असे म्हणतात, जी डॉक्टरच्या हाताखाली असते. द नर्स टेक केअर ऑफ द सिक पीपल्स इन अ हॉस्पिटल ऑर ॲट अ होम. तर नर्स ही काय करत असते? जे आजारी माणसे असतात त्या आजारी माणसांची ती काय करत असते? काळजी घेत असते. कुठे? हॉस्पिटल्समध्ये किंवा घरात सुद्धा ती काळजी घेत असते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे केमिस्ट. केमिस्ट म्हणजेच काय, मेडिकल्स. त्यांना काय म्हटलेलं आहे? तर केमिस्ट असं म्हटलेलं आहे. जे मेडिकल्स असतात, आपल्याला जे मेडिसिन्स प्रोव्हाइड करत असतात, त्याने इथं केमिस्ट म्हटलेलं आहे. द केमिस्ट सेल्स मेडिसिन. तर केमिस्ट इथं काय विकतो? औषधं विकतो. मेडिसिन्स सेल्स म्हटलेलं आहे. सेल्स म्हणजेच विकणे, मेडिसिन्स म्हणजेच काय, औषधं. द केमिस्ट सेल्स मेडिसिन. तर केमिस्ट येथे औषधं विकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पोलिसमॅन. पोलिसमॅन म्हणजेच काय, पोलीस. द पोलिसमॅन कॅचेस थीव्स अँड दोज हू ब्रेक द लॉज. तर पोलिसमॅन चोराला पकडतो. कॅचेस म्हणजेच पकडणे, थीव्स म्हणजेच काय, चोरांना. तर पोलिसमॅन काय करतो? हवालदार काय करतो? चोरांना पकडतो. अँड दोज हू ब्रेक द लॉ. आणि ज्यांनी कायदा मोडलेला आहे त्यांना सुद्धा काय करतो? तो पकडतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ग्रॉसर. ग्रॉसर म्हणजेच काय, ज्यांचं किराणा दुकान असतो त्याला ग्रॉसर असं म्हणतात. द ग्रॉसर सेल्स फूड आयटम्स अँड अदर सिमिलर थिंग्स दॅट वी यूज इन द हाऊस. तर ग्रॉसर किराणा दुकानदार. दुकानदार काय करत असतो? इथं वेगवेगळे फूड आयटम्स विकत असतो, वेगवेगळे अन्नपदार्थ विकत असतो. अँड अदर सिमिलर थिंग्स, आणि अशा दुसऱ्या काही वस्तू विकत असतो जे आपल्याला घरात गरजेच्या असतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पोस्टमॅन. पोस्टमॅन म्हणजेच काय, जो टपाल घरीपर्यंत पोहोचवतो त्याला पोस्टमॅन असं म्हटलेलं आहे. द पोस्टमॅन ब्रिंग्स लेटर्स अँड पार्सल टू आवर डोअर स्टेप. तर इथं पोस्टमॅन आपल्याला पत्र पोहोचून देतो किंवा पार्सल्स आपल्या घरापर्यंत पोहोचून देतो. टेलर. टेलर म्हणजे शिंपी, जो कपडे शिवतो. द टेलर स्टिचेस आवर क्लॉथ. तर इथं टेलर काय करतो? आपले कपडे शिवतो. मासन. मासन म्हणजेच काय, जे बांधकाम कामगार असतात त्यांना मासन असं म्हणलेलं आहे.
द mason builds the walls of a new houses, he also mend the old one. तर इथं मासन काय करत असतात? भिंती बांधत असतात, नवीन घराच्या भिंती बांधत असतात. ही ऑल्सो मेंड्स द ओल्ड वन्स. तर ही ऑल्सो मेंड्स द ओल्ड वन्स म्हणजेच काय? तो जुन्या घरांना सुद्धा काय करतो? सुधारून देतो, रिनोव्हेशन करून देतो. त्यालाच मेंड्स असं म्हटलेलं आहे. Electricians. The electricians install or repair the electrical fittings and application. जे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असतं त्याला बटन, फॅन, लाईट वगैरे यांना सगळं इन्स्टॉल करायचं काम कोण करत असतो? इलेक्ट्रिशियन्स करत असतो. तर तो सगळे इलेक्ट्रिकल फिटिंग करत असतो, अप्लायन्सेस बसून देण्याचं काम करत असतो, वेगवेगळे मशीन्स वगैरे बसून देण्याचं काम इथे इलेक्ट्रिशियन्स करत असतो, किंवा रिपेरी सुद्धा इथे आपल्याला करून देतो. नेक्स्ट वन आहे ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ म्हणजेच लोहा. द ब्लॅकस्मिथ मेक ऑल द थिंग्स फ्रॉम द आयर्न लाईक ॲक्सेस, नाईफ, फ्रेम ऑफ डोर्स अँड द विंडोज ॲज वेल ॲज द लॅचेस अँड द लॉक्स. ब्लॅकस्मिथ जो लोहार असतो आपल्याला वेगवेगळ्या वस्तू इथं तयार करून देतो. कशापासून? लोखंडापासून. आयर्न म्हणजेच काय? लोखंडापासून. लाईक ॲक्सेस. ॲक्सेस म्हणजेच कुऱ्हाड. नाईफ्स. नाईफ्स म्हणजे चाकू. फ्रेम्स ऑफ डोर्स अँड द विंडोज. दरवाजे, लोखंडी दरवाजे किंवा लोखंडी खिडक्या. ॲज वेल ॲज त्याचप्रमाणे आपल्याला लॅचेस अँड लॉक्स पण तिथं तयार करून देतो. लॅचेस म्हणजेच कडी आणि लॉक्स म्हणजेच कुलूप. हे सुद्धा इथं आपल्याला तो तयार करून देतो. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे पॉटर. पॉटर म्हणजे जो कुंभार असतो त्याला पॉटर असं म्हणलेलं आहे. जो मातीपासून भांडे तयार करतो. कशापासून? मातीची भांडे तयार करतो त्याला पॉटर असं म्हटलेलं आहे. The potter makes earthen pots, flower pots and the earthen lamps out of clay. तर इथं पॉटर जो कुंभार आहे तर तो इथे मातीची भांडी तयार करतो, फ्लॉवर पॉट्स तयार करतो, फुलदाणी तयार करतो, अर्थन लॅम्प्स मातीचे दिवे तयार करतो, जे दिवाळीत आपण लावतो ते सगळं क्ले पासून तयार करतो. क्ले म्हणजेच काय? माती. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे कारपेंटर. नेक्स्ट वन आहे कारपेंटर. द कारपेंटर मेक्स टेबल्स, चेअर, cupboard or any furniture from the wood. He also make the doors and windows for our house. तर कारपेंटर म्हणजेच काय? जो फर्निचर तयार करणारा असतो त्याला कारपेंटर असं म्हणलेलं आहे. तर कारपेंटर काय काय तयार करतो म्हणलेलं आहे पहा. तर टेबल तयार करतो, चेअर म्हणजेच काय? खुर्च्या, कपबोर्ड्स म्हणजेच काय? कपाट. आणि कुठलंही घरातलं फर्निचर तयार करायचं असेल तर इथं कारपेंटर आपल्याला तयार करून देतो. कशापासून? लाकडापासून. फ्रॉम वूड. He also make doors and windows for our house. तर तो आपल्यासाठी दरवाजे आणि खिडक्या सुद्धा तयार करून देतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे विवर. विवर म्हणजेच काय? विणकाम करणारे. विवर म्हणजेच काय? विणकाम करणारे. द विवर weaves the cloths on a loom. He works either on a handloom or on a power loom. तर हे जे विवर्स असतात, जे विणकामगार असतात, तर ते आपल्यासाठी कापड विणून देतात. काय तयार करून देतात? क्लॉथ्स विव करून देतात, विणून देतात, कापड तयार करून देतात. हा जो वर्कर असतो, विवर जो वर्कर असतो, एक तर तो हँडलूम वर काम करत असतो, म्हणजे हातावर चालणाऱ्या साच्यावर तरी काम करत असतो, किंवा इलेक्ट्रिक लूम वर तरी काम करत असतो, पॉवर लूम वर तरी काम करत असतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कॉबलर. कॉबलर म्हणजेच काय? चांभार. जो चपला तयार करतो किंवा चपलांना रिपेरी करतो त्याला कॉबलर असं म्हटलेलं आहे. द कॉबलर मेक्स अ न्यू चप्पल, सॅन्डल अँड शूज. ही ऑल्सो मेंड ओल्ड अँड टॉर्न शूज अँड द सॅन्डल. तर कॉबलर येथे नवीन चपला, सॅन्डल्स आणि शूज तयार करतो, आणि जे जुने फाटलेले किंवा जुने जे शूज आहेत किंवा सॅन्डल्स आहेत त्यांना रिपेरी करून देतो. मेंड्स म्हणजेच काय? सुधरवून देतो किंवा दुरुस्ती करून देतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बार्बर. बार्बर म्हणजेच काय? जो कटिंग करणारा असतो सलून मध्ये त्याला बार्बर असं म्हटलेलं आहे. द बार्बर कट्स द हेअर ऑफ द मेन अँड बॉयज ॲट द सलून. सलून मध्ये बार्बर काय करत असतो? मेन म्हणजेच माणसांचे आणि लहान मुलांचे केस काय करत असतो? तो कट करत असतो. कट्स द हेअर. नेक्स्ट वन आहे बास्केट मेकर. बास्केट मेकर म्हणजे जी टोपली तयार करत असतात त्यांना बास्केट मेकर असं म्हटलेलं आहे. द बास्केट मेकर weaves mats, baskets and the sifting pans out of the bamboo strips. तर बांबूंच्या काड्यांपासून हे बास्केट मेकर मॅट वेव्ह करत असतात,
म्हणजे चटई विणत असतात, बास्केट तयार करत असतात आणि सुपली सिफ्टिंग पॅन म्हणजेच काय सुपली इथे तयार करत असतात. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजेच काय सोनार. गोल्डस्मिथ म्हणजेच काय सोनार. द गोल्डस्मिथ मेक्स द ऑर्नामेंट्स आउट ऑफ द गोल्ड अँड सिल्वर. तर हा जो सोनार असतो, जो गोल्डस्मिथ असतो, तो सोन्यापासून आणि चांदीपासून वेगवेगळे अलंकार, दागिने इथं तो तयार करत असतो. टीचर. टीचर म्हणजेच काय शिक्षक. द टीचर टीचेस इन अ स्कूल. ही गिव्स अ गुड एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन. तर टीचर जे शिक्षक असतात ते शाळेत शिकवत असतात. तो किंवा ती शिक्षक किंवा शिक्षिका हे काय करत असतात, चांगले शिक्षण मुलांना तिथं देत असतात. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे ग्रीन ग्रॉसर. जे भाजीपाला विकत असतात त्यांना भाजी विक्रेता असं म्हणतो. तिथं इंग्लिशमध्ये यांना ग्रीन ग्रॉसर असं म्हटलेलं आहे. द ग्रीन ग्रॉसर सेल्स व्हेजिटेबल्स. तर ते ग्रीन ग्रॉसर भाजीपाला विकत असतात. फ्रूट सेलर्स. द फ्रूट सेलर सेल्स द सीझनल फ्रुट्स. तर जे फळ विक्रेता असतात त्यांना फ्रूट सेलर्स असं म्हटलेलं आहे. तर ते सीझनल फ्रुट्स विकतात. ऋतूनुसार जे काही फ्रुट्स बाजारात येत असतात ते फ्रुट्स, ते फळे ते फ्रूट सेलर्स येथे विकत असतात. पॉर्टर ऑर अ कुलीज. कुलीज जे आपले वस्तू वाहून नेऊन जातात रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टेशनवर, जे आपले वस्तू लगेज वगैरे उचलून घेऊन जात असतात त्यांनाच पॉर्टर किंवा कुलीज असे म्हणतात. द पॉर्टर कॅरीज पीपल्स लगेज ॲट द रेल्वे स्टेशन ऑर अ बस स्टँड. तर रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर हे पॉर्टर काय करत असतात, माणसांचे जे लगेज असतात, सुटकेस वगैरे, बॅग्स वगैरे, त्यांना कॅरी करायचं काम हे कुलीज किंवा पॉटर्स करत असतात. तर आफ्टर नेक्स्ट वन आहे वॉशरमॅन. वॉशरमॅन म्हणजेच काय कपडे धुणाऱ्याला इथं वॉशरमॅन म्हटलेलं आहे. त्याला आपण मराठीत धोबी असं म्हणतो. द वॉशरमॅन वॉशेस अँड आयर्न्स आवर क्लॉथ. तर वॉशरमॅन काय करत असतो, धोबी काय करत असतो, आपले कपडे धुत असतो आणि त्या कपड्यांना तो इस्त्री मारत असतो. आयर्न्स म्हणजेच काय इस्त्री मारणे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वॉचमॅन. वॉचमॅन म्हणजेच काय जो घराची रक्षा करतो त्याला वॉचमॅन असं म्हणतात. द वॉचमॅन गार्ड्स अवर हाऊस ऑर अ बिल्डिंग बाय द प्रिव्हेंटिंग थीव्स एंटरिंग इट. तर वॉचमॅन काय करत असतो, घराची किंवा बिल्डिंगची रक्षा करत असतो आणि चोरांना आत येण्यापासून त्यांना प्रिव्हेंट करत असतो, आत येऊ देत नाही. रिमेंबर देण्यात आलेला आहे पहा. देर आर मेनी हेल्पर्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला असे भरपूर हेल्पर्स राहतात. दे डू डिफरंट काइंड्स ऑफ वर्क टू हेल्प अस. तर ते आपल्याला हेल्प करण्यासाठी वेगवेगळे कामे करत असतात. वी मेक यूज ऑफ ऑल डिफरंट काइंड्स ऑफ सर्व्हिसेस दे ऑफर. मग ते वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी आपण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी तिथे त्यांना ऑफर करत असतो. दिस मेक अवर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. या गोष्टींमुळे येथे आपलं लाईफ कसं होणार आहे, इझी अँड कम्फर्टेबल होणार आहे. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. पुट अ टिक मार्क ऑन एनी ऑफ द थिंग्स दॅट आर नियर युअर होम. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला असे काही थिंग्स आहेत का, तर त्या थिंग्सला काय करा म्हणलेलं आहे, टिक करा म्हणलेलं आहे. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला हॉस्पिटल्स आहेत का असं विचारण्यात आलेलं आहे. असेल तर टिक करा. तर प्रत्येकांचा आन्सर डिफरंट येऊ शकेल. तर आमच्या घराकडे हॉस्पिटल्स अँड पोस्ट ऑफिस आहे, तर इथं या दोन गोष्टींना मी इथं टिक केलं. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन जरी असेल तर तिथं तुम्ही काय करू शकता, टिक करू शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्रॉस आउट द रॉंग वर्ड. तर रॉंग वर्डला इथं काय करा म्हणलेलं आहे, क्रॉस मार्क द्या असं म्हटलेलं आहे. डॉक्टर ट्रीट्स द सिक. तर डॉक्टर काय करतात, आजारांवर उपचार करतात. विवर हा रॉंग वर्ड आहे म्हणून इथं क्रॉस मार्क देण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द नर्स लुक आफ्टर द स्टुडंट्स ऑर अ सिक. तर जी नर्स असते ती काय करत असते, आजारी माणसांना पाहत असते. स्टुडंट्सला पाहते का, नाही, सिक पर्सनला पाहते. सिक म्हणजेच काय आजारी. तर स्टुडंट्सला काय करून घेऊया, क्रॉस मार्क करून घेऊया. नेक्स्ट वन आहे द मासन ऑर द प्लंबर फीड द टॅप्स अँड वॉश बेसिंग इन अवर हाऊस. तर आपल्या घरामध्ये नळ फिटिंग किंवा वॉश बेसिंग बसवायचं असेल
तर ते काम मासन करणार आहेत का प्लंबर करणार आहेत? मासन म्हणजेच काय, जी भिंत बांधतात त्यांना मासन असं म्हटलेलं आहे. प्लंबर काय करत असतो, घरातले नळ, वॉश बेसिन, पाईप फिटिंग करायचं काम इथे प्लंबर करत असतो. तर टॅप म्हणजेच काय, नळ. तर नळ फिटिंग आणि वॉश बेसिनचं काम कोण पाहणार आहे? प्लंबर पाहणार आहे. तर मासन हा काय आहे, रॉंग वर्ड आहे. तर मासनला काय करूया, क्रॉस आउट करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, द बार्बर और कारपेंटर कट्स अवर हेअर. तर हेअर कोण कट करणार आहे, तर बार्बर कट करणार आहे. कोण? कारपेंटर फर्निचरचं काम करत असो. कोण करत असो? फर्निचरचं काम कारपेंटर करत असो. तर बार्बर कटिंग करणार आहे. तर कारपेंटरला क्रॉस आउट करून घेऊया. वी गेट मनी और मेडिसिन फ्रॉम द केमिस्ट. केमिस्ट कडून आपल्याला मेडिसिन्स भेटणार आहेत. मनी नाही, तर मनी आहे हा रॉंग वर्ड. तर मनीला इथे क्रॉस आउट करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, मॅच द फॉलोइंग. फर्स्ट एक एक्झाम्पल आपल्याला इथं मॅच करून दाखवण्यात आलेलं आहे. अ डॉक्टर ट्रीट्स द सिक. पोस्टमॅन काय करत असतो, लेटर आपल्याला पोहोचवत असतो, पार्सल पोहोचवत असतो. तर पोस्टमॅन ब्रिंग्स अ लेटर अँड अ पार्सल. तर इथं मॅच करून घेऊया. अ ग्रीन ग्रॉसर. ग्रीन ग्रॉसर म्हणजेच काय, जे भाजीपाला विकतो त्याला ग्रीन ग्रॉसर म्हटलेलं आहे. सेल्स व्हेजिटेबल्स. तर इथं मॅच करून घेऊया. अ टीचर. टीचर काय करत असतात, आपल्याला शाळेत शिकवत असतात. अ टीचर टीचेस इन अ स्कूल. नेक्स्ट वन आहे अ मासन. मासन काय करत असतो, भिंत बांधायचं काम करत असतो नवीन घराचं. बिल्ड्स द वॉल्स ऑफ अ हाऊस. बिल्ड्स द वॉल ऑफ अ हाऊस. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 आवर हेल्पर्स अराउंड अस हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.